हॅलो गाईज, वेलकम बॅक टू दर्शूज एम्पायर. आणि इथे आमची आळशी सकाळ अशी सुरू झालेली आहे. तर आजचा व्लॉग इतका इंटरेस्टिंग आहे ना, कारण आपल्याला खूप 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 रंग खेळायचे. आणि बघा, आजचा व्लॉग खरंच खूप मजेदार आहे. तर सकाळची सुरुवात ही केली आहे मस्त मटकी आणि चण्याच्या नाश्त्यापासून. इथे मिस्टरांना रंग लावून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर त्यांनी मला रंग लावला. त्याच्यानंतर सासूबाई सासरे यांनाही रंग लावून घेतला, त्यांना नमस्कार केला आणि बस सुरू केली धमाल मस्ती करायला. तर बघा, हे आहे आमची कॉलनी आणि तिथे सगळ्याजणी एकत्र येत असतात. सणवार, प्रत्येक सण हा आम्ही एकत्रित साजरा करत असतो. आणि इतकी मस्ती केली ना आज. खरंच बघा, तुम्ही बघू शकता की कसं नाचतं. म्हणजे आम्हाला कोणाचीच भीती नाही आहे, काहीच फरक नाही पडत आहे कोण बघतंय काय करतंय. आणि इतकी मजा केली ना, जो तो आपल्या मनाचा डान्स करत होता. अगदी असं काही नव्हतं की असा कर तसा कर. सगळे पाणी खेळत होते. हे बघा, छोटंसं पिल्लू आमच्या जवळ आलेलं आहे डान्स करण्यासाठी सुद्धा. आणि इथे बघा किती मजा सुरू आहे. आणि खरंच इतकी मजा केली ना. कसं आहे ना, आपण सगळ्या बाया एकत्र आलो ना की खूप धमाल करतो आणि सगळं विसरून जातो आपण की काय आहे, आपल्याला कोण बघतंय काय करतंय. सगळ्यांनी मला पकडलं, कारण मी पाण्यात ओली होत नव्हते. मग यांनी ठरवलं की हिला पकडायचं आणि हिला ओलं करायचं. मी ओली झाल्यानंतर मात्र मी कोणालाच सोडलं नाही, मी पण प्रत्येकाला ओलं केलं. आणि कसं याच्यात मी म्युझिक नाही लावू शकत, कारण की ना मग कॉपीराईट क्लेम येतो. त्याच्यामुळे म्युझिक मी म्यूट केलेलं आहे आणि फक्त म्हटलं व्हॉइस ओव्हरच देऊया. इतकी मजा केली. तरी या बायकांचं मनच भरत नव्हतं, सोडतच नव्हत्या मला, कारण की मला दुसरीकडे पण जायचं होतं. माझ्या फ्रेंड्सला वगैरे पण मला रंग लावायचे होते, पण कसलं काय, बायकांचं मनच भरत नव्हतं. इथे बघा किती मजा करताय सगळ्या. आम्ही निघालोय आता यांच्या मित्राला रंग लावायला घरी, तिकडे त्यांच्याकडे. आमच्या इथे आता मस्त खेळून झालंय. आता आम्ही गाडीत निघालो त्यांना रंग लावण्यासाठी. चला तर मग दाखवते तुम्हाला त्यांना रंग कसा लावतात. तर इथे आम्ही पोहोचलोय त्यांच्या घरी आणि ते बिचारे मस्त आंघोळ वगैरे करून असे छान बसलेले होते, सुंदर दिसत होते. पण आम्हाला कसलं आवडतंय त्यांची ही सुंदरता. आम्ही म्हटलं तुम्हाला बाहेर यावंच लागेल आणि रंग खेळावेच लागतील. तर ती इथे टॉवेल वगैरे घेऊन आली होती, पण आम्ही नाही ऐकत हो. आम्ही ऐकलं तर झालं. आणि मग त्यांना इतकं आम्ही रंगाने भरवलं, तिच्या पूर्ण तोंडात रंग गेला होता. आणि दादालाही आम्ही खूप रंग लावून घेतला. आणि मग ते म्हणत होते थांबा आता तुम्हाला भरवतो. म्हटलं बिंदास, आम्हाला भरपूर रंग लावा, कारण की आम्ही ऑलरेडी रंगात बुडून आलेलो आहे. त्याच्यामुळे आम्हाला काही वाटत नव्हतं. आणि खरं कसं आहे माहिती आहे का, आपण आंघोळ वगैरे करून बसतो ना, मग खूप कंटाळा येतो रंग वगैरे लावायला. पण कसं, ही मजा तर केलीच पाहिजे, आजचाच दिवस असतो. मग नंतर आम्ही घरात मस्त गाणे लावले आणि छान एन्जॉय केला. आणि खरंच नाही, यातून असं वाटतं ना की आपण छोट्या गोष्टीत आनंद घेऊ शकतो, पण ते आपल्या मनावर असतं की आपण कशात आनंद शोधतोय. आणि नंतर हे दोघं गेले त्यांच्या फ्रेंड्सला रंग लावायला आणि आम्ही निघालो शॅम्पूची पुडी आणायला. पण दुकानच बंद आहे आणि आमच्याकडे शॅम्पू नाही. तर आम्ही आता दुसऱ्यांकडे शॅम्पू मागतोय. दाखवते तुम्हाला, खरंच मागतोय बघा. ओय गुंडू, अरे पैसे नाही, एकच आहे. आम्हाला एक शॅम्पू मिळाला आहे आणि ती त्यांना पैसे देत होती, पण आमचे तोंड पाहून त्यांनी पैसेही नाही घेतले. आता एका शॅम्पूमध्ये आम्ही दोघे आंघोळ करणार. द्याल का आम्हाला एक? आम्हाला अजून एक शॅम्पू मिळाला आहे आणि ह्या ताईंनी तिला एक शॅम्पू घे. थँक्यू. अजून एक घेऊन घे लागला तर. थँक्यू. आणि मग इथे आंघोळ वगैरे करून आम्ही मस्त फ्रेश झालो आहे आणि आम्ही डिस्कस करत होतो की आता जेवायला काय बनवायचं म्हणून, कारण की प्रचंड भूक लागलेली होती. आणि मग काय, आपला जगप्रसिद्ध आयटम खानदेशी खिचडी मस्त आम्ही बनवली आणि पापड वगैरे तळलेत मस्त. आम्ही झोपलो होतो आणि आत्ता उठलोय. थोडंसं रील्स बनवलं मस्त उठून आणि आताही थोडंसं घर आवडतंय तिथं. खूप मजा आली, खूप रील्स केल्या.
इथे मी आली आहे घरी आणि आल्यानंतर भांडे वगैरे घासले आणि सगळं आवरून घेतलं आणि खूप थकली होते, पण खूप मजा आली होती, मन खूप प्रसन्न होतं. पण म्हटलं चला आता व्लॉग इथे सेंड करूया, मस्त जेवण वगैरे करते आणि छान आराम करते आज. तुम्हीही आराम करा, तुम्हीही थकला असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. थँक्यू सो मच. बाय बाय. गुड नाईट.